ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾದ ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನೆಗೆ 25 ವರ್ಷಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಮಾಜಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಹಾಗೂ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಪರವಾಗಿ ಅಭಿವಾದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. 2000 ಏಪ್ರಿಲ್ 4ರಂದು ತತ್ಕಾಲಿಕ ಮಹಾಪೌರರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ಸಂಭಾಜಿ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಆಗಿನ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಏಕಮತದಿಂದ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಲಾಯಿತು. ಆ ಬಳಿಕ ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಲಾಯಿತು ಎಂದು ಆ ಪ್ರತಿಮೆಗೆ 25 ವರ್ಷಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. शिवाजी महाराज, शंभूराजे आणि जिजाऊ माता आणि बेळगावची शिवजयंती आणि गणेश उत्सव हा ऐतिहासिक जो उत्सव आणि आपण महोत्सव जो करतो हा जगाच्या पलीकडे आम्ही स्वाभिमानाने सांगतो. बेळगावकर या सणासाठी आज हा जो महाराजांचा इतिहास आहे सुवर्णाक्षर लिहितात आणि दरवर्षी आम्ही स्वाभिमानाने साजरा करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माजी महापौर, उपमहापौर, सर्व लोकप्रतिनिधी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज या चौकाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या अनुषंगाने आम्ही काही समस्त मराठी भाषिक नगरसेवक संघटना या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आज जवळजवळ 2000 साली या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 4 वेळेला बेळगावचे महापौर आणि एकदा आमदारपद भूषविलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे संभाजी पाटील ज्यावेळेला पहिल्यांदा महापौर झाले त्यावेळेला ठराव करून 2000 साली या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली. जुनी महानगरपालिका ज्या वेळेला होती, महानगरपालिका नसताना नगरपालिका असतानाच या ठिकाणी ह्या भागाला गोगारवेस म्हणून हा भाग परिचित होता आणि ते नाव बदलून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव मंजूर करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं. विनोद कोलकार, KMM कन्नಡ न्यूज, बेळगावी.